आपण जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि ती म्हणजे वेव्ह इम्पिडन्स. हाच तो घटक आहे जो ठरवतो की ह्या लहरी कशा प्रवास करतील. पण गंमत अशी आहे की हा इम्पिडन्स नेहमीच सारखा नसतो, खास करून जेव्हा लहरींना एखाद्या बंदिस्त जागेतून म्हणजे वेव्ह गाईडमधून जावं लागतं. चला तर मग यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. या भागात आपण काय बघणार आहोत तर आधी आपण इम्पिडन्सची ओळख करून घेऊ. मग टीई वेव्हचा इम्पिडन्स कसा काम करतो हे पाहू. फ्रिक्वेन्सी बदलल्यावर काय होतं, टीई आणि टीएम मोड्समध्ये नेमका काय फरक आहे आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग आहे हेही समजून घेऊ. ओके, तर कुठलीही मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर आधी तिच्या मुळाशी जावं लागतं, बरोबर? मग चला इम्पिडन्सच्या अगदी सोप्या आणि मूलभूत प्रकारापासून सुरुवात करूया. कल्पना करा, एक लहर मोकळ्या अवकाशात प्रवास करते. अशावेळी तिचा इम्पिडन्स एकदम स्थिर असतो. तो फक्त ती ज्या माध्यमातून जाते त्याच्या दोन गुणधर्मांवर अवलंबून असतो. एक म्हणजे परमियाबिलिटी म्यू, म्हणजेच माध्यमाची चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद देण्याची क्षमता, आणि दुसरा म्हणजे परमिटिव्हिटी एप्सायलॉन, म्हणजेच विद्युत क्षेत्राला प्रतिसाद देण्याची क्षमता. याच स्थिर इम्पिडन्सला आपण इंट्रिन्सिक इम्पिडन्स म्हणतो. आणि खरी गंमत इथूनच सुरू होते. जेव्हा आपण या लहरींना एका मर्यादित जागेत कोंडतो म्हणजे वेव्हगाईडमध्ये टाकतो तेव्हा सगळे नियम बदलून जातात. मोकळ्या जागेतला तो साधेपणा नाहीसा होतो आणि इम्पिडन्सचं वागणं खूपच नाट्यमय आणि इंटरेस्टिंग होऊन जातं. बरं, आता येऊया आपल्या मेन टॉपिकवर, ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक म्हणजेच टीई वेव्ह आणि तिचा तो अनोखा इम्पिडन्स जो मोकळ्या जागेतल्या लहरींपेक्षा खूपच वेगळा वागतो. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? टीई वेव्हचा इम्पिडन्स हा काही फिक्स नसतो, तो सतत बदलत राहतो आणि हा बदल थेट त्या लहरीच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलली की इम्पिडन्स बदलला, इतकं सोपं आहे. हे बघा, हे आहे ते सूत्र जे टीई वेव्ह इम्पिडन्सचं सगळं रहस्य उलगडतं. यात ZTE म्हणजे आपला टीई वेव्ह इम्पिडन्स, एटा म्हणजे माध्यमाचा मूळ इम्पिडन्स, एफ ही लहरीची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आणि FC म्हणजे कट ऑफ फ्रिक्वेन्सी. आता हे थोडं किचकट वाटत असेल पण थांबा, चला पुढच्या स्लाइडमध्ये याला अजून सोपं करूया. तर असं बघा, ZQTE हा आपला हिरो आहे ज्याचं वर्तन आपल्याला समजून घ्यायचं आहे. ईटा हा माध्यमाचा मूळ स्वभाव आहे. एफ म्हणजे आपण लहरीला कोणत्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट करतोय. आणि FC म्हणजे काय, तर समजा ही एक एंट्री फी आहे. जर लहरीची फ्रिक्वेन्सी या एंट्री फीपेक्षा कमी असेल तर तिला पुढे जायची परवानगीच मिळत नाही. चला आता एक मस्त प्रवास करूया. आपण फ्रिक्वेन्सी कमी जास्त करून बघू आणि पाहूया की आपल्या टी वेव्हच्या इम्पिडन्सवर काय फरक पडतो. तयार आहात? आपल्या प्रवासाचा पहिला स्टॉप. समजा लहरीची फ्रिक्वेन्सी F ही त्या एंट्री फीपेक्षा FC कमी आहे. मग काय होतं, तर आपलं समीकरण एक काल्पनिक संख्या देतं. याचा अर्थ इम्पिडन्स रिॲक्टिव्ह बनतो. सोप्या भाषेत सांगायचं तर लहर पुढे एनर्जी घेऊन जाऊच शकत नाही. ती फक्त जागेवरच थरथरते आणि हळूहळू नाहीशी होते. यालाच इव्हॅनिसेंट वेव्ह असं म्हणतात. आत्ता आपण एका अशा पॉइंटवर आलोय जिथे सगळं काही बदलून जातं. जेव्हा लहरीची फ्रिक्वेन्सी अगदी कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या बरोबरीची होते तेव्हा आपल्या समीकरणातला छेद 0 होतो. आणि गणित काय सांगतं? छेद 0 झाला की उत्तर येतं अनंत. याचा अर्थ एक भली मोठी भिंत उभी राहते आणि कोणतीही ऊर्जा पुढे जाऊ शकत नाही. आणि आता आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा खूप जास्त वाढवतो तेव्हा टीई वेव्हचा इम्पिडन्स हळूहळू कमी होत जातो आणि माध्यमाच्या मूळ इम्पिडन्सच्या अगदी जवळ येतो. या टप्प्यावर ती बंदिस्त लहर जवळजवळ मोकळ्या जागेतल्या एखाद्या सामान्य TEM लहरीसारखीच वागू लागते. जणू काही तिला तिचं स्वातंत्र्य परत मिळालं आहे. आतापर्यंत आपण फक्त TE मोड्सबद्दल बोललो, पण त्याचा एक भाऊ पण आहे, ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक म्हणजेच TM मोड. चला बघूया या दोन भावांचं वागणं एकमेकांपेक्षा किती वेगळं आहे. या दोन्हींमध्ये एक मूलभूत फरक आहे. टी वेव्हचा इम्पिडन्स नेहमीच माध्यमाच्या मूळ इम्पिडन्सपेक्षा जास्त असतो, तर TM वेव्हचा इम्पिडन्स नेहमीच कमी असतो. म्हणजे हे असे दोन भाऊ आहेत की एक नेहमी उंच असतो आणि दुसरा नेहमी बुटका. हा तक्ता बघा, सगळं एकदम क्लिअर होईल. कट ऑफ फ्रिक्वेन्सीवर TE इम्पिडन्स ZT अनंतापर्यंत जातो, तर त्याच ठिकाणी TM इम्पिडन्स ZTM चक्क 0 होतो. पण जसजशी फ्रिक्वेन्सी खूप वाढते तसतसे हे दोन्ही भाऊ एकच ठिकाणी येऊन मिळतात, म्हणजेच माध्यमाच्या मूळ इम्पिडन्स ईट्याजवळ. आणि TEM मोड तो तर या सगळ्यातून बाजूलाच राहतो, त्याचा इम्पिडन्स नेहमीच स्थिर असतो. ठीक आहे, ही सगळी सूत्र आणि सिद्धांत ऐकायला छान वाटतात,
पण या सगळ्याचा खऱ्या जगात काही उपयोग आहे का? चला याचा व्यावहारिक महत्त्व जाणून घेऊया. तर या सगळ्या ज्ञानाचा आपल्याला काय फायदा? पहिली गोष्ट म्हणजे वेव्हगाईड एका गेटकीपरसारखं काम करतं. ते फक्त एका ठराविक फ्रिक्वेन्सीच्या वरच्या लहरींनाच पुढे जाऊ देतं, म्हणून त्याला हाय पास फिल्टर म्हणतात. दुसरी गोष्ट, अँटेना किंवा मोबाईल टॉवरमधले सर्किट्स डिझाईन करताना इम्पिडन्स मॅचिंग करावं लागतं, जेणेकरून ऊर्जेचा अपव्यय टळतो. थोडक्यात सांगायचं तर सिग्नल वाया न जाता योग्य ठिकाणी पूर्ण ताकदीने पोहोचवण्यासाठी हे ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक विचार, आपण जे काही पाहिलं ती फक्त काही समीकरणं नाहीत. हे ते अदृश्य नियम आहेत जे आपल्या मोबाईल फोनपासून ते मंगळावर पाठवलेल्या उपग्रहापर्यंतच्या तंत्रज्ञानाचा पाया आहेत. या नियमांशिवाय आजचं आपलं हे कनेक्टेड जग केवळ एक कल्पनाच राहिलं असतं.